हॅलो नर्सिंग स्टुडंट, जर मी तुम्हाला क्वेश्चन्स आजच दिले तर जे की तुम्हाला मेला एक्झाम होणार आहेत. एक्झाम्पलमध्ये बघा, जे की ANM म्हणजे काय, ANMचं फुल फॉर्म काय, GNMचं फुल फॉर्म काय, फर्स्ट नर्स कोण होती, इंडियामध्ये फर्स्ट कॉलेज नर्सिंगचं कोणतं होतं, हे असे क्वेश्चन तुम्हाला 100% तुमच्या एक्झामला येणारच आहेत. तर बघा, मी दीक्षा कातल्यावर तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. तर आजचा आपण व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट बघणार आहोत, जे की तुम्हाला एक्झाममध्ये हेल्प करेल. त्यासाठीच व्हिडिओ पूर्ण लास्टपर्यंत बघा. जे स्टुडंट लास्टपर्यंतच बघणार त्यांनाच फायदे होणार आहेत त्या व्हिडिओचे. तर होप सो की सगळे स्टुडंट लास्टपर्यंत बघतील हे व्हिडिओ. तर बघा, जे की स्टुडंट आहेत एक्झाम देणारे MH नर्सिंगचे स्टुडंट, त्यांना आम्ही मध्ये एक्झाम हे दिले क्वेश्चन्स. आता कसे क्वेश्चन्स येतात, आम्ही जर तुम्हाला हे क्वेश्चन्स आधीच दिले तर कसं राहील तुमच्यासाठी. जे क्वेश्चन तुम्हाला आधी मध्ये येणार आहेत ते आम्ही आधीच देत आहोत. तर तुम्हाला कसं वाटेल की हा प्रिपेअर झालंय आमचं, आम्ही एक्झाम देऊ शकतो आणि आम्हाला इतके इतके पर्सेंटाईल पडणार आहेत. डाऊट तर आले असतील, अशा कसं ताई बोलत आहेत की आम्ही जे क्वेश्चन देत आहोत तेच तुम्हाला एक्झामला येणार. तर तुम्हाला अजूनही डाऊट आहेत की आम्ही कसे एक्झाम देतो आणि आम्ही क्वेश्चन कसे देतो. तर तुम्ही इंस्टाग्रामच्या पेजला जाऊन चेक करू शकता. आम्ही कोणते क्वेश्चन्स कसे केले आणि कोणते क्वेश्चन कोणत्या डेटला दिले ते पण बघू शकता. आणि जे मागच्या वर्षी शिफ्टला झालेले क्वेश्चन्स आहेत, आता मागल्या वर्षी 3 शिफ्ट झालेले आहेत. तर माहितीच असेल तुम्हाला, माहीत केले असेल तर 3 शिफ्टमध्ये एका सब्जेक्टचे 60 क्वेश्चन झाले. म्हणजे एका सब्जेक्टचे 20 क्वेश्चन राहतात एका शिफ्टला, तसेच 60 क्वेश्चन झाले तुमच्या एका सब्जेक्टचे. तर तुम्ही चेक करू शकता आम्ही 60 क्वेश्चनमध्ये पर्टिक्युलर सब्जेक्टच्या हिशोबाने किती आमचे क्वेश्चन येऊ शकतात आणि आमचे क्वेश्चन किती आले ते तुम्हाला प्रूफमध्ये माहिती पडेल. इंस्टाग्रामच्या पेजला जाऊन चेक करा. इंस्टाग्रामची आमची लिंक जी आहे ते तुम्हाला डिस्क्रिप्शनला मिळूनच जाईल. तर बघा, मी ओरली सांगत आहे की कोणत्या सब्जेक्टला किती मिळाले आहेत आम्हाला. तर बघा, आपले फिजिक्सचे टोटल क्वेश्चन 3 शिफ्टचे 60 क्वेश्चन, त्याच्यामधून आमचे 24 क्वेश्चन आमचे त्या क्वेश्चनमध्ये आले आहेत. विचार करा मग, 60 मधून 24. मग त्याच्यासोबतच बघा आपले केमिस्ट्रीचे 29 म्हणजे 29 क्वेश्चन आमचे क्वेश्चन तिथे आले आहेत. मग बघा बायोलॉजीचे 38 क्वेश्चन, 60 मधून 38 क्वेश्चन. विचार करा मग की आमचे क्वेश्चन देण्याचं पॅटर्न काय असेल आणि आमचे क्वेश्चन्स कसे असतील जे की तुम्हाला एक्झामला तीच आले. आणि त्याच्यानंतर बघा इंग्लिशचे 60 क्वेश्चन मधून 27 क्वेश्चन सेम तेच ॲज इट इज. असं नाही की थोडेफार चेंजेस असेल किंवा रिलेटेड असेल, ते तसंही नाही. तर आमचे ॲज इट इज क्वेश्चन तुम्हाला तुमच्या एक्झाममध्ये मागल्या वर्षी आलेले आहेत. तरच बघा अजून जे नर्सिंग ॲप्लिट्यूड, आता मेन सब्जेक्ट काय नर्सिंगचं, नर्सिंग ॲप्लिट्यूड. आता नर्सिंग ॲप्लिट्यूडचं काय, किती क्वेश्चन्स येऊ शकतात, कोणी गेस करू शकतंय का? नाही ना. तर आमचे 60 क्वेश्चन मधून 49 म्हणजेच 49 क्वेश्चन आमचे क्वेश्चन आले आहेत तुमच्या नर्सिंग ॲप्लिट्यूडला. असेच पूर्ण काउंट केले 300 क्वेश्चन मधून 167 क्वेश्चन आमचे आलेले आहेत. हे प्रूफ सहित तुम्हाला दिसून जाईल इंस्टाग्रामच्या पेजला. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक असेल, एकदा जाऊन बघा. ते पूर्ण आपले रील्स किंवा आपले पोस्ट याच्यामध्ये तुम्हाला विजिबल होऊन जाईल की आमचं इतकं क्वेश्चन्स आणि पूर्ण प्रूफ सहित तुम्हाला मिळून जाईल की हे एवढे क्वेश्चन आमचे मागच्या सेमिस्टर नाही म्हणता येईल, तुमच्या MH नर्सिंगच्या एक्झामला एवढे क्वेश्चन आमचे आलेले आहेत. तर हे झालं ओव्हरव्ह्यू आमच्या लास्ट एक्झामचं. तर बघा, हे व्हिडिओ आम्ही याच्यासाठी तयार करत आहोत की स्टुडंटची प्रॅक्टिस व्हावी, जेणेकरून स्टुडंटला चांगली कॉलेज मिळावी आणि ते चांगलं स्टडी करावे आणि त्यांचा भविष्य उज्ज्वल व्हावा. ह्यासाठी आम्ही महाटेस्ट सुरू केलेला आहे की तुम्हाला अजूनही प्रॅक्टिस व्हावी. तुम्हाला तेच क्वेश्चन नाही तर आता कन्फर्म आता तेच क्वेश्चन येतील, पण आता तरी सुद्धा तुम्हाला एक्झाम्पल म्हणून आणि तुम्हाला एक्झाम मध्ये कसे क्वेश्चन्स येतील, तुम्हाला एक्झाममध्ये इम्प्रूव्हमेंट करण्यासाठी म्हणून आम्ही महाटेस्ट घेत आहोत. तर आम्ही महाटेस्टमध्ये काय काय घेणार आहोत ते बघा. तुम्हाला 40 मॉक टेस्ट, जे की आम्ही क्वेश्चन तयार केलेले सेम त्याच बेसिसला
एक्झॅक्टली तशीच येतात क्वेश्चन. आणि जे तुमचा क्वेश्चन लेवल होतं, जे की लास्ट इयरला, जे त्याच्या आधीच्या इयरला तुमचे क्वेश्चन पॅटर्न जे की होतं एक्झामला, जे सीईटी सेलनी घेतलेलं आहे पॅटर्न, त्याच पॅटर्ननी तुम्हाला 40 मॉक टेस्ट मिळतील. आणि आता बघा, 40 मॉक टेस्ट झाल्यानंतरच तुम्हाला वाटतंय की आता एक मॉक टेस्ट झाली किंवा तुम्हाला आन्सर शीट कधी मिळेल, तर तुमचं आन्सर शीट तुम्ही कधी एक मॉक टेस्ट जरी आज सॉल्व्ह केली तर उद्या किंवा उद्याच्या इव्हनिंग पर्यंत, म्हणजे सायंकाळपर्यंत तुम्हाला त्या क्वेश्चनची आन्सर शीट सुद्धा प्रोव्हाइड केली जाईल. आम्ही लवकरात लवकर त्याची आन्सर शीट प्रोव्हाइड करू. आणि त्याच्यासोबतच बघा, हे 40 मॉक टेस्ट तुमच्या प्रॅक्टिससाठी राहतील फक्त. तर प्रॅक्टिस हे, आणि सोबत तुम्हाला बुक दिली जाईल. 8,000+ MCQs तुमचे प्रॅक्टिससाठी राहतील. तर आमची स्वतःची क्रिएट केलेली बुक म्हणजेच मास्टर बुक, आम्ही तुम्हाला ऑलमोस्ट स्टुडंटला माहिती पडलं असेल की मास्टर बुक काय आहे. काही स्टुडंटनी परचेस सुद्धा केलं आहे मास्टर बुक. तर मास्टर बुकचं बेनिफिट बघा, मास्टर बुकच्या बेनिफिटमध्ये एका सब्जेक्टला 500 MCQ आहे. आता कोणी देत नसतं आणि कोणी आजपर्यंत असं कोणीच नाही आहे जे की नर्सिंगसाठी बुक काढलेलं आहे. आमचं पहिलं हे इन्स्टिट्यूट आहे ज्यांनी नर्सिंगसाठी बुक काढलेली आहे. तर त्याच्यामुळे असं कोणी प्लॅटफॉर्म तयार केलं नाही की अजूनही तुम्हाला इम्प्रूव्हमेंट व्हावी. त्यामुळेच आम्ही मास्टर बुक तयार केलेली आहे. एका सब्जेक्टला 500 MCQ. विचार करा, एका सब्जेक्टच्या 500 MCQ. तुमच्या एक्झामला तर 20चे क्वेश्चन्स येत असतात, पण आम्ही 500 दिलेले आहे एका सब्जेक्टचे. तर असेच सगळे 5 सब्जेक्टचे 500 MCQ प्लस त्याच्यामध्ये आम्ही मागच्या वर्षी घेतलेले 10 मॉक टेस्ट. विचार करा, 10 मॉक टेस्ट ते सुद्धा ऍड केलेले आहेत. आणि त्याच्यासोबतच तुम्हाला 2022 पासून घेतलेले आमचे एक्झाम, आमचे जेही आहेत, आणि ते सीईटी सेलनी जे एक्झाम तुम्हाला घेतलेले आहेत, जे की स्टुडंट आहेत ऑलरेडी, ज्यांनी एक्झाम्स दिली असेल त्यांना माहिती असेल, 2022 पासून स्टार्ट झालेली सीईटी सेलची एक्झाम आहे MH नर्सिंग. तर तेव्हापासूनचे शिफ्ट म्हणजे पूर्ण पेपर म्हणजे 5 पेपर, आता आधी 1 पेपर शिफ्टमध्ये झाले, मागल्या वर्षी 3, असे 5 पेपर आहेत जे की तुम्हाला प्रॅक्टिस करण्यात देण्यात येईल. हे सगळं पेपर, 5 ते पेपर तुमचे 8,000+ MCQ, 40 मॉक टेस्ट, हे सगळं दिलं जाईल तुमच्या महा टेस्टमध्ये. हे सगळं दिल्यानंतरही तुमचं एका आठवड्यात तुम्हाला डाऊट सेशन दिल्यात जातील. डाऊट सेशन म्हणजे किती डाऊट सेशन, आता प्रश्न पडला असेल डाऊट सेशनमध्ये काय होत असते. आता जे स्टुडंट ज्या पॉईंटवर वीक पडतात किंवा ज्या पॉईंटला त्यांना समजत नसते किंवा कुठे काही प्रॉब्लेम गेलेली आहेत, तर एका आठवड्यात आम्ही 3 डाऊट सेशन घेत असतो. त्या 3 डाऊट सेशनमध्ये त्या स्टुडंटच्या लहानात लहान वस्तू, जे डाऊट आहेत त्यांचं लहानात लहान जे डाऊट राहील ते आम्ही सॉल्व्ह करत असतो. जिथे प्रॉब्लेम गेली ते सॉल्व्ह करत असतो. काही MH नर्सिंग बद्दल डाऊट असतो किंवा स्टडी रिगार्डिंग डाऊट असते, हे सगळं डाऊट सॉल्व्ह केलं जाते डाऊट सेशनमध्ये. तर हे डाऊट सेशन आणि सोबतच जे आपले कन्सेप्ट आहेत, आता काय म्हणतात, फक्त एक्झाम घेत आहोत तर फक्त एक्झामच नाही, तर एक्झामच्या सोबतच आम्ही जे डाऊट सेशन घेत आहोत त्याच्यामध्ये आता एखाद्या स्टुडंटला एखादं टॉपिक कव्हर होत नसतं. काही स्टुडंटला काही टॉपिक कव्हर होतात आणि काही स्टुडंटला होत नसतात. सगळे स्टुडंट सेम नसतात, त्यामुळे काही स्टुडंटना एकच टॉपिक एक स्टुडंटला समजतात तर दुसऱ्या स्टुडंटला समजत नाही, हे प्रॉब्लेम क्रिएट होते. तर त्याच्यामध्ये बघा, आम्ही त्या स्टुडंटला डाऊट म्हणजेच त्या टॉपिकला किंवा त्या टॉपिकला सगळ्या स्टुडंटला नाही समजलं असेल तर त्या टॉपिकला आम्ही एक्सप्लेन करत असतो किंवा जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे ते सुद्धा एक्सप्लेन करत असतो त्या डाऊट सेशनमध्ये. आणि सोबतच तुम्हाला अजूनही हे प्रॉब्लेम जात असेल आपल्या लेक्चरमध्ये, आता लेक्चर म्हणजेच तो जे इम्पॉर्टंट टॉपिक आहे त्याबद्दल एक्सप्लेनेशन, तरी आम्ही रिपीट घेत असतो जे की तुम्हाला सॉल्व्ह झालं पाहिजे. समोरचे एक्झाम्स जे आहेत ते तुम्हाला सॉल्व्ह झालं पाहिजे आणि कन्सेप्ट क्लिअर झालं पाहिजे. आता कन्सेप्ट क्लिअर झालं तरच तुम्हाला सॉल्व्ह करता येतं एक्झाम वगैरे. हे सगळं तुमची स्टडी वगैरे सगळं करून आम्ही प्रॅक्टिस करून आम्ही 100% गॅरंटी देतो की तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज लागावं. आणि लागणारच आहे तर तुम्हाला जे क्वेश्चन येणारच आहेत ते तुम्हाला पाहिजे असतील. 20 पैकी 20 क्वेश्चन तुम्हाला जे की लागतील. वाटतंय की तुम्हाला एक्झामला तुम्हाला वाटतंय की यायलाच पाहिजे, तुम्हाला चांगली कॉलेज मिळालं पाहिजे, तर तुम्ही आत्ताच बॅच जॉईन करू शकता. बॅच जॉईन करण्यासाठी तुम्ही DM करा ग्रुपला.
किंवा पर्सनल लाईक करू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये ग्रुपची लिंक असेल, तिथे जॉईन करा आणि आम्हाला DM करा. आम्हाला बॅच जॉईन करायची आहे. तुम्हाला 100% तुमच्या ड्रीम कॉलेज मिळेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.